हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर आज मी चालली आहे कुबरेश्वर धाम, जे मध्य प्रदेश सिहोर मध्ये आहे। तर मित्रांनो, शिव महापुरांची कथा श्रवण केल्याने किंवा शिवलिंगावर एक लोटा जल चढवल्याने आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडू शकतो याच्यावर माझा थोडाही विश्वास नव्हता। पण जसं जसं मी शिव महापुराण अगदी श्रद्धेनं भावनेनं श्रवण करू लागले, शिवलिंगावर जल चढवायला लागले, तेव्हापासून मी अनुभवत आहे की माझ्या आयुष्यामध्ये बदल होऊ लागले आहेत। सुंदर सुंदर अनुभव मला येत आहेत। तर जेव्हापासून मी शिव महापुराणाची कथा श्रवण करत आहे ना, तेव्हापासून माझ्या मनाला वाटत होतं की एकदा तरी आपण आयुष्यात कुबरेश्वर धामला जायला हवं। पण एवढ्या लवकर कुबेर भंडारीचा बुलावा येईल असं मला वाटलंही नव्हतं। तर मी खूपच खुश आहे, खूपच आतुरता आहे मला कुबरेश्वर धाम जाण्यासाठी। तर ज्या क्षेत्रामध्ये मी राहते ना, कर्नाटक यादगीरहून डायरेक्ट सिहोरला ट्रेन नाही आहे। आपल्याला पहिला भोपाळला जावं लागेल आणि तिथून आपण सिहोरला जाऊ। कर्नाटक यादगीरहून माझी ट्रेन पहाटे 4 वाजता होती आणि रात्री 1 वाजता आम्ही भोपाळमध्ये पोहोचलो। रात्री छान झोप झाली, तर सकाळी फ्रेश होऊन नाश्ता वगैरे आवरून आता आपण सिहोरला निघालोय। तर मित्रांनो, भोपाळहून सिहोरला जाण्यासाठी आपल्याला 1 तास लागेल। तर 1 तासाच्या प्रवासानंतर आता आपण सिहोर कुबरेश्वर धामला पोहोचलो आहोत। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मला विश्वासच होईना, जे मंदिर मी पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रांच्या कथामध्ये लाईव्ह पाहत होते ते आज माझ्या डोळ्याच्या समोर आहे। तर मला इथं येऊन खूपच मस्त वाटत आहे, खूपच छान वाटत आहे। तर तुम्हाला इथं दिसतच असेल कुबरेश्वर धाम मंदिराचं शिखर आपल्याला दिसत आहे। मंदिराच्या बाहेर छोटी छोटी दुकान आहे, तिथं आपल्याला प्रसाद, पूजेची सामग्री, मुलांच्यासाठी खेळणी मिळतील। तर इथं आल्यावर मला माहित झालं की रुद्राक्ष वाटप ही होत आहे। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे जेवढ्या आतुरतेनं मी कुबेर भंडारीच्या दर्शनाला आले आहे ना, तेवढाच आनंद मला इथला रुद्राक्ष मिळाल्यावर होईल। आणि हे आहे कुबरेश्वर धाम मंदिराचं मुख्य द्वार। तर आता मी मंदिरात नाही जाते, पहिला आपण रुद्राक्ष घेऊया आणि रुद्राक्ष घेण्यासाठी आपल्याला लाईन मध्ये थांबावं लागेल। तर सर्वात पहिले मी रुद्राक्ष घेते, त्याच्यानंतर आपण कुबेर भंडारीची पूजा करूया। तर मित्रांनो, तुम्ही पूज्य पंडित प्रदीप मिश्राजींची कथा ऐकत असाल तर तुम्हाला माहितच असेल इथला रुद्राक्ष किती फलदायी आणि किती चमत्कारिक असतो। तर सर्वात आधी आपण रुद्राक्ष घेऊया, त्याच्यानंतर कुबेर भंडारीची पूजा करूया आणि त्याच्यानंतर आपण कंकर शंकरची पूजा करूया। तुम्हाला माहितच असेल कुबरेश्वर धामचा हर एक कंकर शंकर मानला जातो। 1 तास लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर आता आपल्याला कुबरेश्वर धामचा रुद्राक्ष मिळाला आहे। तर आता मी तुम्हाला मंदिराच्या आसपासची जागा दाखवते। तर आज सोमवार आहे म्हणून कुबरेश्वर धाम मध्ये खूपच गर्दी आहे आणि हे समोर एक मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे, त्याच्या बाजूला कुबरेश्वर धाम मंदिर आहे, त्याचं काम अजून चालू आहे। त्याच्या बाजूला तुम्हाला रूम अवेलेबल आहेत आणि इथे एक मोठा हॉल आहे। तर इथं भक्त लोक विश्राम करतात। तुम्हाला प्रसादामध्ये इथं गरमागरम खिचडी मिळेल। त्याच्या बाजूला आहे गोशाला। तर तुम्ही कुबरेश्वर धाम मध्ये गोशालासाठी किंवा मंदिर निर्माणासाठी किंवा अन्नदानसाठी काही दान करू शकता। तर सध्या कुबरेश्वर धाम मध्ये कुबेर भंडारी शिलाच्या रूपामध्ये आहेत। जेव्हा मंदिर पूर्ण होईल तेव्हा कुबेर भंडारी शिवलिंगाच्या रूपामध्ये मंदिरात विराजमान होतील। तर आज सोमवार असल्या कारणाने इथं तुम्ही पाहू शकता गर्दी खूपच आहे। तर या गर्दीमधून आपल्याला पुढे जायचं आहे आणि कुबेर भंडारीची पूजा करायची आहे। तर चला आता पूजा करून घेऊया। कुबेर भंडारीची पूजा करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी माझ्या घरूनच आणलं आहे, जसं 1 लोटा जल, शमीपत्र, बेलपत्र, धतुरा, धतुऱ्याची फुलं, अपराजिता फुलं, पारिजातक फुलं, पिवळ्या कनेरीची फुलं, असं सर्व काही मी माझ्या घरूनच आणलं आहे। तर आता आपण व्यवस्थित पूजा करून घेऊया। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे सोमवारच्या दिवशी कुबरेश्वर धाम मध्ये येऊन कुबेर भंडारींच्यावर जल चढवणं, त्यांची पूजा करणं, याच्यामध्ये मला जो आनंद मिळाला आहे ना, तर मी तो शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत। तर खूप दिवसांनी माझी इच्छा होती की कुबरेश्वर धाम मध्ये जाऊन कुबेर भंडारींच्यावर जल चढवावं। तर आज माझी ही इच्छा पूर्ण झाली। कुबेर भंडारीची पूजा करून झाल्यानंतर आता मी कंकर शंकरची पूजा करत आहे। तर इथं मी शंकर मानून एक छोटासा कंकर घेतला आहे। सर्वात आधी मी याच्यावर गंगाजल चढवलं, त्याच्यानंतर विभूती लावली, गंध लावलं, पुष्प अर्पण केली, बेलपत्री, शमीपत्र, धतुरा, धतुऱ्याची फुलं, अपराजिता फुलं, पारिजातक फुलं, पिवळ्या कनेरीची फुलं अर्पण केली। प्रसाद म्हणून फळांचा नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर धूपबत्ती दाखवली, अगरबत्ती दाखवली, आरती करून घेतली, 108 अक्षत चढवलं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 108 वेळा जाप केला। तर अशा तऱ्हेने मी कंकर शंकराची पूजा करून घेतली। तुम्हाला इथे दिसत असेल एक मोठा हॉल आहे, त्याच्यावरती मंदिर निर्माण होत आहे। गुरुजी जेव्हाही सिहोर मध्ये राहतात ना, तर या ठिकाणी कथा वाचन करतात। तर हा हॉल मी तुम्हाला आतून दाखवते, चला तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसतच असेल कुबरेश्वर धाम लिहिलं आहे आणि ह्या हॉल मधूनच गुरुजींनी कथा वाचनाची सुरुवात केली होती। तर आता माझं कुबरेश्वर धाम मध्ये कुबेर भंडारींचं पूजन ही झालं, कंकर शंकराचीही पूजन झालं, रुद्राक्षी मिळालं, तर सर्व काही व्यवस्थित झालं। आता आपण परत भोपाळला जाऊया। भोपाळमध्ये मी माझ्या मैत्रिणी
मैत्रिणी सोबत आले होते आणि भोपाळमध्ये तिसऱ्या दिवशी छठ पूजा होती, तर इथं आम्ही सर्वजण छठ पूजा साजरी केली। आणि इथं आल्यावर मला माहित झालं छठ पूजा पार्वती आईची पूजा असते, तर पार्वती आईची ही पूजा झाली, कुबेर भंडारीचं ही पूजन झालं, तर माझी कुबरेश्वर धामची यात्रा खूपच सुंदर झाली। तर ही आहे भोपाळमधील फेमस जागा ज्याला बडा तलाव म्हणतात। तर इथं आम्ही बोटिंग केली, तर खूपच छान वाटलं, ही जागा मला खूपच आवडली। त्याच्यानंतर भोपाळमधील जायका आम्ही टेस्ट केला। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलच्या खालती जे रेड सबस्क्राईब बटन आहे ना त्याला क्लिक करा, त्याच्या बाजूला तुम्हाला घंटीचं आयकन दिसेल त्यालाही क्लिक करा। त्याच्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेन ना सर्वात आधी तुम्हाला कळेल। तर ह्या ठिकाणी आम्ही थोडे फोटोज काढले, थोडे व्हिडिओज बनवले। त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीने भोपाळमधील फेमस मंदिरं दाखवली। तर इथं तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये देवांचा श्रृंगार खूपच छान करतात। तर इथं येऊन मी हे पाहिलं की इथल्याही महिला पूज्य पंडित प्रदीपजी मिश्राजींची कथा ऐकतात, त्यांना फॉलो करतात आणि प्रतिदिन शिवलिंगावर जल चढवतात। तर हे पाहून मला खूपच छान वाटलं। आणि भोपाळमधील प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर जल चढवण्यासाठी खूपच गर्दी असते। तर आज मी भोपाळमध्ये शिवलिंगावर जल चढवलं, खूपच छान वाटलं। तर जिथंही मी जाते ना तिथं शिवालय शोधून काढते, कारण शिवलिंगावर जोपर्यंत मी जल चढवत नाही तोपर्यंत मला काहीच चांगलं वाटत नाही। तर मला पर्सनली असं वाटतं की दुनियात असं कोणतंही दुःख नाही जे दूर होणार नाही। तर तुम्हीही रोज प्रतिदिन शिव महापुरांची कथा श्रवण करा, एक लोटा जल शिवलिंगावर चढवा आणि तुम्ही स्वतः अनुभव करा की तुमचं आयुष्य कसं बदलत आहे। तर चला मित्रांनो, उद्या माझी कर्नाटक यादगीरसाठी ट्रेन आहे, तर मी आता इथून निघतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत हर हर महादेव।